अवतार पूर्ण येतो। भारतीय संस्कृतीतली पूर्ण गोष्ट ही साजरी असते आणि या दोन पूर्ण अवतारापैकी नवल मात्र एकाच अवतारातले, ते 8व्या अवतारातलं नवल आहे, 7व्या अवतारातलं नवल नाही। 7वा अवतार कर्जबाजारी आहे, ऋण फेडावया अवतार घेशी, कर्जबाजारी अवतार आहे 7वा। 7व्या अवतारात पंढरपुरातल्या मालकात मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्राकडे गडगंज कर्ज आहे आणि ते कर्ज उतरण्यासाठी अवतार आहे, म्हणून स्वतःच्या मनानं नाही। बोलीला वाल्मिक तैसेची करेन, बोलीला वाल्मिक तैसेची करेन, बोलीला वाल्मिक तैसेची करेन, बोलीला वाल्मिक तैसेची करेन, कोणी गाविन नामा म्हणे, कोणी गाविन नामा म्हणे, बोलीला वाल्मिक तैसेची करेन, कोणी गाविन नामा म्हणे, वर्तोनी दाविन नामा म्हणे, वर्तोनी दाविन नामा म्हणे, बोलीला वाल्मिक तैसेची करेन, वर्तोनी दाविन नामा म्हणे, वर्तोनी दाविन नामा म्हणे, वर्तोनी दाविन नामा म्हणे, बोलीला वाल्मिक तैसेची करीन, वर्तोनी दावीन नामा म्हणे। संत शिरोमणी नामदेवराय नमूद करतात की जसं वाल्मिकानं लिहिलं तसं जगाच्या मालकाला 7व्या अवतारात वागावं लागलं। मग जी ती कामं एखादी आगटीत जरी केली असतील रखमाजी बाबा तरी ती नवलाची नाहीत का? कोणीतरी सांगितलं म्हणून केलंय, म्हणून नवल नाही। 8व्या अवतारात मनानं केली स्वतंत्र। 8वा अवतार म्हणजे सासू आहे आणि 7वा अवतार म्हणजे सून आहे। सासूनं सांगितल्याच्या नंतरच करायचं, महर्षी वाल्मिकानं सांगितल्याच्या नंतरच करायचं तो 7वा अवतार, आणि कोणाच्या बापाला न भेटा करायचं तो 8वा अवतार। विठाला 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 विठाला। 8व्या अवतारातल्या प्रत्येक गोष्टी नवलाच्या आहेत, प्रत्येक गोष्टी। 7व्या अवतारात नवल नाही। एक हरामखोर व्यक्ती होता, खूप हरामखोर। त्यानं ऋषी मुनी योगी जपी तपी संन्यासी अनुरागी सिद्ध सात्विक सदाचारी पुण्यशील पावन अशा लोकांना त्रास दिला। मग या लोकांना हा त्रास देत असताना या भडव्याला मारण्यासाठी अयोध्येतल्या मालकांनी विचार केला आणि त्याला मारण्यासाठी सरसावले, पण ते इतकं हरामखोर होतं ते समुद्रात लपलं। बरं, समुद्र प्रभू रामचंद्राचं काय ऐकत नव्हता, कारण त्याचं कारण एकच होतं की समुद्राची पोरगी पंढरपुरातल्या मालकानं सुखरूप न सांभाळल्यामुळं समुद्राला राग होता। लक्ष्मी कोणाची कन्या? सागराची। आणि भगवान प्रभू रामचंद्र हे भगवान विष्णू परमात्मा आहे, जावई सागराचे, पण माझ्या मुलीला व्यवस्थित का सांभाळलं नाही याच्याकरता समुद्र प्रभू रामचंद्राच्या थोडासा विरोधात होता। बऱ्यापैकी भगवान प्रभू रामचंद्रांनी समुद्राची विनंती केली, ऐकावं म्हणे, ऐका मला तो मूर्ख दाखवा, पण समुद्र काही दाखवत नव्हता, उलट तळाला लपवलं। नवल सांगतोय, नवल। भगवान प्रभू रामचंद्र एका साधूकडे गेले। साधूचा अधिकार फार मोठा असतो, दर्जा मोठा असतो, योग्यता मोठी असते। साधू किती मोठा असतो हा नवलाची गोष्ट आहे। पोरग किती वयानं मोठं आहे बाळू? तो वय काय रे? जोरात सांग। 21 वर्ष वय। 5,000 कोटीची प्रॉपर्टी असणाऱ्याच्या भाऊ लोक पाया पडत नाहीत पडत पाया। 5,000 कोटीची प्रॉपर्टी तितकी तर आपल्या प्रांतात कोण्या वैयक्तिक शेतकऱ्याकडे नसेल, पण याच्या घरची प्रॉपर्टी विचारितच नाहीत। याच्या गळ्यात तुळशीची माळा असल्यामुळं 90 वर्षाचं म्हातारं सुद्धा याच्या पायात पडतंय, म्हणजे संप्रदायातल्या वारकऱ्यात इतकी ताकद येतं, साधूत किती ताकद असेल कल्पना करा। म्हणून विश्व ज्याच्या ताब्यात तो जगाचा बाप एका साधूकडे गेलाय। त्या साधूचं दर्शन घेतलं। भाऊ त्या साधूचं नाव होतं महर्षी अगस्ती। दर्शन घेतलं, प्रणाम गुरुदेव म्हणले, प्रणाम। हे थोडासा कडक कर, छान आवाज, जरा सर्दीने हे झाले रे, छान आहे साऊंड सिस्टम।
काय म्हणले प्रभू काम तुमचं? काही नाही म्हणले, एक नालायक व्यक्ती समुद्रात लपलाय. मग तुम्ही इथं कशाला आले म्हणले? तुम्ही मला एखादा माणूस पाठवायचा म्हणले, मला सांगायचं ना ते भडवं समुद्रात लपलंय म्हणून, त्याची सोय पाहिली असती मी. नाही म्हणे, ते समुद्रातून बाहेर येणं, समुद्र त्याला मदत करते. कोणी विचारतं म्हणले त्या नालायक समुद्राला. म्हाताऱ्यानं पळी घेतली. पळी ही खीर वाढायची, वरण वाढायची, भाजी वाढायची नाही. ती पळी संधीची असती. गौतम तुला काय माहिती? ती तू फक्त ऐकत राह. ती संध्याची पळी असते. तुलाच नाही, कोणालाच माहित नाही. इथं फक्त माहिती आमच्या ब्राह्मणाला आणि जराशी मला. संध्येच्या पळीतलं पाणी माश मात्र घ्यावं लागतं. वारकरी संप्रदायाने त्याची दखल घेतली. मांस मात्र जळ घ्यावं लागते. त्याच्यापेक्षा जास्त कमी झालं तर गाईचं मांस खाल्ले इतकं पाप लागते. आणि संधीतलं पाणी किती असतं त्या पळीतलं भाऊ? हातावर घेतल्याच्या नंतर उडदाची अर्धी डाळिंबी, बंधा उडीद नाही, मूग किंवा उडीद, अर्धी डाळिंबी त्याच्यात टाकायची. बरोबर तिच्या वरी पाणी नाही आलं पाहिजे, समलेवल असलं पाहिजे. याला म्हणायचं संध्या पात्रातलं त्या पळीतलं पाणी. आणि तितकंच पाणी समुद्रातलं घेतलं आणि पिऊन टाकलं. अख्खा समुद्र कोरडाच. समुद्र 2-2 हातानं बोंबलत होता. अख्खा समुद्र कोरडा, अख्खा. आणि मग दिसलं ते नालायक. सोडा बाण, सोडीला चंद्राकृती बाण मारलं त्या. आणि मग भगवान म्हणले, आता याला मारण्यापुरता समुद्र पेला, पण आता पाण्याला माशायला पाणी सोडतो म्हणले. पुन्हा वापस सोडा. पुन्हा समुद्र भरून टाकला. काय ताकद असेल त्या अगस्तीमध्ये. आता देवाने विचार केला, हे महाराज आहे, ते काही पाकिट घेणारा महाराज नव्हता आमच्यासारखा. ते काही इकत भेटणार महाराज आहे काय? मग करावं का या महाराजाला? म्हणून भगवान प्रभू रामचंद्र म्हणले, गुरुदेव आमच्याकडे जेवायला चला. नवल सांगतोय, नवल नवल, आमच्याकडे जेवायला चला. येतो म्हणले महाराज. दुपारच्याला जेवायला येतो. घरी आले. आईसाहेबाला सांगितलं, माय ए आई ग. काय आदरानं बोलत होता देव. पुढे सावली, त्या सावलीत पुढे. ए हनुमान इकडून बसा तुम्ही, पोरं घरचे. ए तू करा इकडून. हार नंतर घालू विठोबा रुक्माईला. काय रे घरच्याला हार असतो कुठं? सारखं पुढे. विडाला विडाला विडाला. झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हालत नाही त्याला जगाचा बाप म्हणतात. मी बोलताना तुम्ही ऐकता, तुम्ही ऐकत असताना मी बघतो. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. तुमच्या माझ्यातली दळणवळण क्रिया ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. विश्वातल्या प्रत्येक झाडाचं पान हलवण्याची ताकद ज्याच्या ते त्याला जगाचा बाप म्हणतात. याच्या पलीकडे सांगतोय, किती कूलर लावल्यावर भारत गार होईल, किती कूलर लावल्यावर महाराष्ट्र गार होईल, किती कूलर लावल्यावर परभणी जिल्हा गार होईल. पण त्याच्या मनात आल्यावर 10च मिनिटात अख्ख्या परभणी जिल्ह्यातल्या लोकांना रात्री पांघरून घ्यायला लावलं. ही इतकी शीतलता ज्याच्या ते त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि तो आईला आई म्हणत होता. तो आईला आई म्हणायचं, हे आई ग, ए माय, आदरानं बोलायचं. काय रामचंद्र, माणसानं बाहेर किती मोठं झालं पाहिजे, तसं तर लायकी नसताना दर्जा बाहेर पण नाही दाखिला पाहिजे. लोक तोंडात हानीत असतील, पण धकल एखाद्या वेळेस. पण मायबापाच्या पुढं विश्वातला कुठलाच मुलगा मोठा नसतो. प्रत्येक मुलाला स्वतःचे आई वडील भगवान शिवशंकरापेक्षा मोठे असतात. प्रत्येक मुलाला स्वतःचे आई वडील पंढरीतल्या मालकापेक्षा मोठे असतात. मायबापापेक्षा तो मोठा होऊ शकत नाही. भगवान प्रभू रामचंद्र आधारानं म्हणतात, ते आई ग. काय रामचंद्र म्हणे, आपल्याकडे एक महाराज जेवायला यायले. तर अरे महाराज जेवायला यायच्या नंतर आता काहीतरी स्वयंपाक करा, लवकर कर ग आई, जे असेल ते कर. आता महाराज घरी यायचे. ललाच फोन आला आणि मी म्हणलं मला नाश्ता करायचा आहे. त्यानं जावायला यासारखं जेवायला केलं. मग गिरगावच्या बाळूचा जर इतका आदर असेल तर अगस्तीचा किती आदर असेल तुकाराम. काय जेवायला केलं असेल, काय स्वयंपाक असेल, काय थाट असेल, काय वैभव असेल. स्वयंपाक करण्यासाठी प्रत्यक्ष
विश्वाचा मालक जिच्या उदरी जन्माला आला ती कौशल्या स्वयंपाक करण्यासाठी होती. स्वयंपाक पूर्ण आटपला, पात्र लावली, समया लावल्या, रांगोळ्या काढल्या, पाणी फिरवाय पुरतं पाणी दिलं रखमाजी बाबा. पाणी फिरवलं, श्लोक म्हटला. श्लोक सुद्धा संप्रदाय शिस्तीत म्हणायचा असतो. हल्ली काय झालं माहितीये का, लोक हसतील इतकी घाणेरडी श्लोक पंक्तीत म्हणायलेत. आपल्या बापाची जी हागिरी नाही काही बी पंक्तीत म्हणणं लायकी नाही, त्यानं पाप लागत असतंय. संस्कृती मातीत घालणाऱ्या मूर्खांनी कसली श्लोक म्हणायची नाही. राम लक्ष्मण हे दोघे बंधू जेवायला बसले, दही भात लिंबू. रुंगण्यान हाणायला पाहिजे. दहीन भात खात असतील, दही जर नसलं तर लिंबू पिळतील खिचडीवर. पण दह्यात लिंबू पिळणारा किती मूर्ख असेल. आयुर्वेद तरी मान्य करतो का? डॉक्टर तरी मान्य करील का रे? तू करा वै रे गौतम, करू शकतो मान्य लक्ष्मण. मग ह्या श्लोक म्हणणाऱ्याचे गोळ्या संपल्यात का? जेवायला राम आणि लक्ष्मण बसलेत आणि भाताव दही लिंबू घ्यायलेत. मला असं वाटतं याच्या गोळ्या संपल्या असावा. बरं इतक्यानं नाही भाऊ, त्याच्या पुढचा शब्द ऐका. जेवता जेवता अपमान झाला, ताटात उंदीर रिकामी जागा करून गेला. म्हणत नाही ते काय म्हणते ते, कशाला कीर्तनात तो शब्द वापरायचा. राम विष्णूचा अवतार आहे त्याबद्दल सोडून द्या, पण लक्ष्मण शेषाचा अवतार. सगळे सर्प, सगळ्या सर्पायचा बॉस लक्ष्मण. कोण आहे? सगळ्या सापायचा मालक. मग सापाचा मालक शेष. आणि अहो उंदरानं सर्पाची फरकांड ओलंडली तर 2.5 दिवसाचं आयुष्य कमी होतंय. जित्ता सरप नाही पाहायचा वर्णेकर. सरप असा जर रस्त्यावरून गेला ना आणि ती वाट फरकांड म्हणत होतात ना भाऊ, पण ती फरकांड जर ओलांडली, उरंगाची वाट चाली, मुशके थेकुटी केली, ती आडचा दिना खंडली आयुष्य मर्यादा. हे काय एखाद्या मूर्खाचं वाक्य नाही, हे अधिकारी लोकांचं. आडचा दिना खंडली आयुष्य मर्यादा. 2.5 दिवसाचं आयुष्य जर फरकांड वलंडल्या उंदराचं संपत आहे, तर सरप पाहिले उंदीर हरिपाठ म्हणत असेल का? आणि सर्पाचा मालक शेष त्याच्या ताटात जर उंदी लघवी करत असेल तर इतकी मायवेली का उंदराची? श्लोक म्हणणाऱ्याला अक्कल पाहिजे का नाही? नाही, असली घाणेरडी श्लोक पंक्तीत म्हणायची नाही. तिथं श्लोक म्हणला, अन्नपूर्णे महापूर्णे पूर्ण मुच्यते न भयस्थिता शुद्धा निवारण हितार्थायाम तृष्णा जायते न स्तुताय अन्नपूर्णे सकल स्थिता पाकम निष्पतित भयोस्ति पारणिरशुज जायतो उदक सिंचनस्तते वचाः यत्पूर्णा भव सर्वानां उदकोर भव स्थितः नमः पार्वते पते हार 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 महादेव. श्लोक म्हटला. पाणी फिरण्यापुरतं अशा अशा सारखं महाराज का पाय कुणाचे तुकाराम पुढे सरकायचं, दुसऱ्याला जागा द्यायची म्हणून सरकितो तुम्हाला. महर्षी अगस्तीने प्रभू रामचंद्रांना सांगितलं, रामचंद्र पाणी पिण्यासाठी नाही का आमच्याकडं? आम्हाला रामचंद्रांनी सांगितलं, पाणी पिण्यासाठी तुम्हाला आम्ही देऊ शकत नाही. कसं बसा. एका संध्येच्या पळीभर पाण्यामध्ये नरहरी गुरु जर समुद्र प्याला असेल तर पाणी प्याला किती देवा त्या साधूला? आणि समुद्र किती आहेत? फक्त 7. आणि 7 घोटात तहान जाती का देशमुख साहेब? मग रामचंद्राच्या लक्षात आलं, आपण या महात्म्याला पाणी देणं म्हणजे अपमान करून घेणं. त्याला सांगितलं, या अवतारात जेवण, पुढच्या अवतारात पाणी पाचतो. म्हातारच होतं ते. काय मंदिरात बिड्या वाढणार नव्हतं, ते मंदिरात कोपऱ्यात थुकणार नव्हतं, ते म्हातारच होतं. म्हाताऱ्यानं सांगितलं, रामचंद्र लक्षात ठेवा, या अवतारात तर पाणी देऊच नका, पुढच्या या अवतारात तुमच्यात ताकद नसेल तर हो म्हणू नका. रामचंद्र म्हणले, नाही प्रभू, या अवतारात पाणी देऊ शकत नाही मला माहिती आहे, पण पुढच्या अवतारात मात्र तुम्हाला पाणी पाहिजे. नवल सांगतोय, 8व्या अवतारातल्या मालकाचं नवल काय. योग असा आला, द्वापार युगात भगवान प्रभू रामचंद्र भगवान विष्णू परमात्मा कृष्ण या रूपाने प्रगट झाले. कृष्ण या रूपाने प्रगट झाले. एके दिवशी दरवर्षीच्या नित्याप्रमाणे गोवर्धनाची पूजा, इंद्राची पूजा करत होते. इंद्र हा 33 कोटी देवांचा राजा.
बसा बसा बसा, गावातली जिथं जागा भेटेल तिथं बसायचं फक्त पाहुण्यांनी. इंद्र हा 33 कोटी देवाचा राजा. दरवर्षी गोकुळातले गवळी त्याची पूजा करायची. यावर्षी पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं इंद्रानं 6 चुका केल्या आणि चुका करणाऱ्या नालायक राजाची पूजा करायची नाही. देव देव होता ते कसा भिल? ते का तुम्ही आम्ही एक का हलकट राजाची चपला उचलायला? मला असं वाटतंय सात्विक सदाचारी तरुण मुलानं नालायकाचे बुट उचलण्यापेक्षा तितका वेळ जर कामात घातला तर आयुष्यभर कोणाच्या पुढे हात पसरायची वेळ येणार नाही. काम करण्यात वेळ घालायचा, आपला काम करण्यात. उद्योगोमवर धनते लक्ष्मी. भाऊ, संत आणि देव याच्यानंतर जगात तिसरी शक्ती कोणती मोठी असेल तर पैसा नावाची शक्ती. काही काही माणसं म्हणतात काय करायची, मरमर करायले, भलते पैसे कमवायले, बांधून नेणार आहे का, सरनाट टाकणार आहेत का? तू नालायक आहेस. ज्याच्याकडे पैसे नाहीत, हरामखोर रक्ताच्या नात्यातले जवळचे पाहुणे सुद्धा परिस्थिती खराब झाल्यावर पत्रिका देत नाहीत. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जे पैशाला किंमत. म्हणून पोरायनं काम करणं अत्यंत. अरे वा, या विठाला 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 काम करणं अत्यंत गरजेचं आहे. काम केल्याच्या नंतर 2 पैसे जर आले तर आपण धर्मही करू शकतो. ज्याच्याकडे पैसे नाही ते पंढरपूरला कशाला जाईल? खिशे आणायला का? ज्याच्याकडे पैसे आहेत त्यानंच पंढरपूरला जावा. निदान तिथं पंगत देता येईल, एखाद्या बन भिकाऱ्याला 10-5 रुपये देता येईल. म्हणजे परमार्थ सुद्धा पैशाशी होत नाही. पंगत करायची असेल, आजच्या पंक्तीचा किराणा दुकानदार म्हणले का गिरगावमध्ये सप्ताह चालू आहे, काय हरकत नाही, फुकट घेऊन जा. होय आबा, असं होते का? कसं देईल तू? अगाव साहेब, पैशाला किती किंमत आहे सांगू? पैशावाली माणसं मेल्यावर त्याच्या मातीला पैशावाले जर गेले तर मसन वाट्यात पण ह्याच खुर्चीवर बसत आहेत. पैशावाली माणसं मसन वाट्यात पण भोईला बसत नाहीत. तुम्ही टीव्हीवर मोठ्याल्या माणसाच्या मात्या पहा, लक्षात येईल पैशाला किती किंमत आहे. इंद्रा समर्थ आहे, पैशावाला आहे, पण नालायक आहे. 6 चुका केल्या इंद्राने. जगद्गुरु तुकोबारायांना फसवण्यासाठी एक स्त्री पाठविली. त्यावेळेला तुकोबारायांनी वरी बोट केलतं. वैकुंठवासी नथुराम बाबा केहाळकर म्हणायचे, जायू तू माते नकरी सायास आणि आम्ही विष्णुदास तैसे नो. नथुराम बाबा म्हणायचे तुकोबारायानं वरी बोट केलतं. त्यावेळेला 6 लोक हलकट वरी होते, त्याच्यापैकी इंद्र होता. 222 लाल दिवे त्याच्या गाडीला होते, तरी पण हलकट होता इंद्र. किती हलकट! न्यायशास्त्र ज्या व्यक्तीनं केलं, न्यायशास्त्र ज्या व्यक्तीनं केलं, त्या न्यायशास्त्रकर्त्यातली 222 सुंदर स्त्रियापैकी एक सुंदर स्त्री त्याची होती. तिचं नाव होतं अहिल्या. तिच्यावर अनुचित प्रकार करणारा 222 लाल दिवे लक्ष्मण ज्याच्या गाडीला आहेत त्यानं हरामखोरपणा केलता आणि तो सगळ्या देवांचा राजा होता. म्हणून वरी बोट केलतं. आणि याची पूजा नकोय, नकोय त्या मूर्ख राजाची पूजा. म्हणून पंढरपुरातल्या मालकाने कृष्ण अवतारामध्ये गोवर्धनाची पूजा केली. जुनाट काही गवळी होते, काही काही परंपरा मोडीत नाहीत ना, आहे नाही? छे इंद्राची पूजा करायची, तुला काय माहिती टोपने? हे काही काही मनानं बजबज करते ना. नाही नाही, ही परंपरा कुठून आली? तो काल माळ घातली दात पडल्यावर चावणं गेल्यावर, तुला परंपरा तरी माहिती आहेत का? हा सप्ताह सावरगावच्या मुंढे महाराजांनी सुरू केलेला. म्हणजे आता ते नाहीत, म्हणजे ते सुरू केलं त्यावेळेलाच त्यांचं 65 वर्ष वय होतं. त्याच्यानंतर बंद पडला आणि बंद पडल्यावर नामधारक पौळ बाबांनी पुन्हा सुरू केला. मधात बंद पडला होता. आपण टाकलं 51-52 वर्ष, काय माहिती तुम्हाला? चला रे चला, चला रे चला, चला टाकीत राहायचं आपलं. पण परमार्थात भूषण दाखवायचंच नाही. परमार्थ झाकायचा असतोय, दातृत्व झाकायचं असतंय.
उदारता झाकवायची असती आणि पाप उघडं करायचं असते. आपण नेमकं परमार्थच उघडं करतो म्हणून वरचा पावत नाही आपल्याला. विठाला 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 लोक म्हणले नाही इंद्र पाऊस पाडतोय बघ, गाई गवत खात्यात, गवत उगतंय. अहो काय म्हणले, इंद्राला पाऊस पाडावाच लागतो. तो पाऊस पाडतो तरी इतका तरी कोणता शहाण आहे. मेघाला कळती का हागंदारी शेत नाही विचारित हागंदारी शेत. मेघ म्हणजे पाऊस. तळ्यात पावसानं पडावं का अगाव साहेब? नाही. हागंदारीला पडावं का? नाही. त्याने रानात पडावं, खडकाव पडावं का? पण कळतच नाही मेघाला. भगवंतानं सांगितलं कोण इंद्र? गोवर्धनाची पूजा करायची, या पर्वतावरचं गवत गाई खात्यात आणि त्याच्याकरता पूजा करायची. देवालाही सगळं नाटक करायचं होतं, त्याला राग आणायचा होता. नवल केवढे केवढे सांग. इंद्रानं शेवक पाठीला सांगितलं आपला अपमान केला, आपला सन्मान केला नाही. दरवर्षी आपला सन्मान करते, त्या वर्षी आपला सन्मान नाही, आपला अपमान केला. गोकुळातल्या लोकांना दाखवायचं. शेवक म्हणले काय दाखविता? म्हणले असा पाऊस पाडायचा की तिथलं एकही राहिलं नाही पाहिजे, चट वाहून गेले पाहिजे. पाऊस पडा हत्तीच्या सोंडेसारख्या धारा, शिळावर शल्या धारे, रक्षिले गोकुळ वो नखी धरी लागिरे. निर्भय लोक पाळ अवतरले हारे, जय देवा कृष्णनाथा राये रुक्मिणी कांता. आरती ओवाळीन तुम्हा देवकी सुता. मेघ जो कडाडीला, कडकड कडकड आवाज आला आणि दगडासारख्या गारा पडल्या, शिळात पडल्या, फाड 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 फाड. गवळी म्हणले कृष्णा सारं पांगलं बापू, आता आपण वाचत नाहीत, काय काळजी करू नका म्हणले. तुम्हाला तर त्रास होऊ देत नाही, पण एका गाईच्या वासराच्या अंगावर एक थेंब पडू देत नाही, फक्त काठ्या लावा. येणे गिरी गोवर्धन उचलिला, काठ्या लावल्यान पर्वतूच उचलला, सगळे मध्ये घातले. इंद्रानं सांगितलं कौरक पर्वत राहीन, असा पाऊस पाडू की खड्यानं खडा, मातुड्यान मातुडी चट वाहून गेली पाहिजे, हे सगळे वाहून गेले पाहिजे. काय करते इतक्या पाण्याचं? 14 समुद्रा इतकं पाणी वाहत होतं रखमाजी बाबा. 14 समुद्रा इतकं भाऊ, काय पाणी असेल. 7 दिवस 7 रात्र. आणि हे बाबा खाली होता करंगोळी लावून. आणि मग शेषाला आमंत्रित केलं, वासुकीला आमंत्रित केलं, व्याळाला आमंत्रित केलं, उतुंगाला आमंत्रित केलं, नामन शीर्ष भुजंगाला आमंत्रित केलं, बतीश नावाच्या विन्मक नावाच्या भुजंगाला आमंत्रित केलं. अशा 37 सर्पांना बोलवलं. त्याच्यातला एकानं सांगितलं एवढ्याचं काम नाही, आम्ही सगळेजण या पर्वताला आळं करतो. आळं केलं आणि एका जागेवर पाणी घेतलं. 14 समुद्रा इतकं पाणी. आपली करपरा भरून जर गेली तर काय होतं विचार करा. तर 14 समुद्र एकाच टायमाला वाहत होते. आणि मग भगवंतानं सांगितलं गुरुवर्य महर्षी अगस्ती या, पाण्याची व्यवस्था केली. म्हाताऱ्यानं तोंड लावलं, दगड चोप कर, तोंड लावलं तात्या. 7 दिवस 7 रात्रा पाणी पिलं. 8व्या दिवशी म्हाताऱ्यानं चुटकी वाजली. इंद्राला सांगितलं येडपटपणा करू नको, वर्षभर बी हे तुला भेट नाही. तू उग फुकट कळण शेंडी वळवळ, तू काय लायकी आहे म्हणला. तू वर्षभर जरी पाऊस पडला तर जनपर्वत धरलाय का ते तुला भेट नाही. तू मुकाट्यानं माघार घेऊन पाऊस बंद कर, अगस्तीनं सांगितलं. आणि पाऊस बंद झाला, दृष्टांत संपला. 7व्या अवतारात जीव घातल्यावर पाणी द्यापुरतं नव्हतं आणि देताच आलं नाही. प्रभू रामचंद्राला माहित होतं एका आचमनात समुद्र पेला. लक्ष्मी भेट होती अगस्तीला. एका आचमने माझा पिता जयाने प्राशिला, लक्ष्मी सरस्वतीला म्हणती एका आचमने माझा पिता जयाने प्राशिला, म्हणून मी बहुभीते गया साधू कुळाला. लक्ष्मी सरस्वतीला म्हणती बाई मी महाराज लोकायला लय भेटे, म्हणजे त्यावर त्या साधू लोकायला मी फार भीते. एका घोटात माझ्या बापाला पिऊन टाकलं होतं म्हणे, एवढी अधिकारी महात्मे आहेत महाराज. त्या महात्म्याला पाणी देणं प्रभू रामचंद्राला 7व्या अवतारात अडचण होती, देता नाही आलं. अवतार विष्णूचाच आणि तेच रामचंद्र कृष्ण तेच आहेत. पण 8व्या अवतारात पाणी पाजलं, 33 कोटी देवाच्या राजाचा अपमान करून पाणी पाजलं. पण एका तिळा इतकं भागवतात चुकीचं लिहिलेलं नाही, म्हणून मालक याला नवल म्हणतात. दुसऱ्या कडव्यात नवल केव्हाडे केव्हाडे
नवल के भड़के भड़े नवल के भड़के नवल के नवल के भड़के भड़े नवल के भड़के भड़े नवल के भड़के नवल के भड़के नकळे कान बाजे कोणे नकळे कान बाजे कोणे नवल के भड़के भड़े नवल के भड़के भड़े नकळे कान बाजे कोणे नकळे कान बाजे नवल के भड़के नवल के म्हणून हे नवल आहे. 8व्या अवतारात प्रत्येक काम जे जे केलंय ते नवलाचंच केलं. तुम्ही कुठलंही काम पहा ते नवलाचंच. सातव्या अवतारात एका चांगल्या माणसानं सांगितलं माझं पोरग मृत्यू पावलं, उठवा ना. चांगल्या माणसाचं पोरग होतं आणि ते मृत्यू पावलं. प्रभू रामचंद्रांना सांगितलं मालक आयुष्यभर तुमचं भजन करतोय, घरावर तुळशीपत्र ठुलंय, रात्रंदिवस तुमची सेवा करतो, माझा मुलगा गेलाय, उठवा ना. नाही उठिला. ज्या भावाने रात्रंदिवस सेवा केली त्या लक्ष्मणाला शक्ती लागल्याच्या नंतर सगळ्या वानरांनी सांगितलं देवा उठवा ना. नाही उठित आहेत रे, मला उठिता येत नाही, मला नाही उठिता येत. लक्ष्मणाला ज्यानं औषधी दिली ते औषध त्या डॉक्टरचं नाव होतं सुषेण नावाचा डॉक्टर. जुन्या काळात त्याला वैद्य म्हणायचे, आता डॉक्टर म्हणते. सुषेण नावाच्या वैद्याने औषधी सांगितली. या औषधी दिल्याच्या नंतर लक्ष्मण उठले आणि तो सुषेण नावाचा डॉक्टर ज्या वेळेला मृत्यू पावला त्यावेळेला सुषेणाची पत्नी प्रभू रामचंद्राच्या पायावर लोटांगण घालते आणि सांगितलं देवा तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसायचं काम माझ्या नवऱ्यानं केलं, नाही तर लक्ष्मण जर वाचले नसते तर प्रभू रामचंद्रनं प्राण सोडला असता. आणि प्रभू रामचंद्र गेले कळालं की भरताने प्राण सोडला असता. भरत गेले कळालं की शत्रुघ्नानं प्राण सोडला असता. राजा दशरथाच्या 4 सुना विधवा झाल्या असत्या. कोण म्हणती? आगाव साहेब सुषेण डॉक्टरची बायको. लोटांगण घातलं. नवऱ्याचं पार्थिव समुद्राच्या वाळवंटात रचलंय. सती जाणार बाई आहे, पण बाईने विचार केला ज्याच्या डोळ्यातलं पाणी माझ्या मालकानं पुसले अंत्यविधीला आलाय, आपण जाता जाता त्याला भीक मागावा. समुद्रात स्नान केलं आणि वल्या कपड्यानं वटीपदर पुढं केला. स्त्रीला पदर 2 असते, एक डोकं झाकायचा असतो आणि एक वटीपदर असतो. ते वटीपदर पुढं केला आणि विश्वाच्या मालकाला सांगितलं देवा लक्ष्मीच्या कपाळावरचं कुंकू जिवंत ठेवायचं काम माझ्या नवऱ्याने केलं. शेषाच्या पत्नीच्या कपाळावरचं कुंकू जिवंत ठेवायचं काम माझ्या नवऱ्याने केले. भरत शत्रुघ्नाची म्हणजे सीता, उर्मिला, श्रुतकीर्ती आणि मांडवी ह्या 4 सुना दशरथाला होत्या. राजा दशरथाच्या 4 सुनाच्या कपाळावरचं कुंकू जिवंत ठेवायचं काम माझ्या पतीनं केले. देवा 4चं कुंकू वाचिलं माझ्या नवऱ्यानं, तुम्ही माझं एकटीचं वाचवा ना. उठवा ना माझ्या मालकाला, उठवा ना. देवानं सांगितलं बाई माफ कर, मला नाही उठिता येत, नाही उठिता येत, नाही उठिता येत. इकडे वारकरी संप्रदायात गोडसा पुरावा आहे. तुका म्हणे पतिव्रतांतीची देवावरी सत्ता. मग मंदोदरी पतिव्रता नव्हती का रखमाजी बाबा? मंदोदरी सारखं पातिव्रत्य तर कोणाचं नव्हतंच. मुख्य रावण मृत्यू पावल्याच्या नंतर मंदोदरी सती जात होती आणि गेली पण सती. मी नवल सांगतोय, मागच्यातला आणि पुढच्यातला फरक सांगतोय. 8व्या अवतारातच नवल का, 1-2च ऐका, जास्त नाही. मेलेल्या माणसाची चिता आयताकृती असते आणि सतीची चिता चौकोनी असते. कोठाळकर महाराज सांगायचे, सतीनं देखे आग्न
त्याच्यानंतर प्रल्हाद शास्त्रीच्या मुखारविंदातून ऐकले महाराष्ट्रातले पहिले 3 शास्त्री, काशी विद्यापीठातून पहिल्या मार्कानं पास झालेले महाराष्ट्रातले अत्यंत प्रगल्भ विद्वान 3 शास्त्री, जगन्नाथ अण्णा पवार, तुकाराम महाराज महामुनी आणि प्रल्हाद शास्त्री दैठणकर हे महाराष्ट्रातले पहिले 3 शास्त्री. याच्यानंतर शास्त्री खूप झाले पण महाराष्ट्रातले पहिले 3. तर प्रल्हाद शास्त्री दैठणकर सांगायचे येथे पातिव्रत्य धर्माना अस्ति तजा आहे. अंबरास ततेवचम वैशानरम किमब्जाया येती काया बनग्नम वैशानरस ततेवच. काय अग्नीची मायवेली पतिव्रतेचं शरीर पाहाची, म्हणून पतिव्रतेचं आधी शरीर जळतंय आणि मग कपडा जळतो आगाव साहेब, आणि मेलेल्या माणसाचा आधी कपडा जळतो मग शरीर जळतंय. इतकं उलट आहे. रामराव भाऊ यांचं नाव रामराव आहे बरं, तुम्हाला नाही म्हणणार. विठाला 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 मांडी घालून बसली आगावसाहेब ती. आणि मंदोदरीनं रावणाला विचारलं, फरक सांगतोय मागच्यातला मी. मंदोदरीनं अग्नीला विचारलं, रावणाला नाही. अग्नी नारायणा, तो अग्नी भडाग्नी नावाचा अग्नी असतो. 14 अग्निपैकी एक अग्नी भडाग्नी नावाचा अग्नी. हे भडाग्नी स्थितोय वैशानरा, हा माझ्या मालकाच्या अगोदर मला जाळा. तर अग्नीनं सांगितलं बाई तसं नसते, प्रेताचा कपडा पेटला की प्रेत जळत असते, मी असं करणार नाही. तिनं सांगितलं असं कस काय, मी सांगते ना. ते म्हणलं तुम्ही काही सांगताल, वरच्याला विचारा. वरचा तर तिथंच होता ना, भगवान रामचंद्र म्हणजे विष्णूच वरचाच आहे ना. ते कुठं तिकडे थोडं बाजाराला थोडा गेलता, तिथंच होता. विचारलं प्रभू काय, काय नाही म्हणले. अग्नीला कामाला लावलेले, कामाला लावलेल्या माणसाला अडचण करू नका. काय असतं माहितीये का, शहाण्या माणसानं गड्याला हाणूच नाही, शहाण्या माणसानं गड्याला हाणूच नाही. ज्याचा गडी आहे का त्याच्या मालकाला हाणावं. गड्याला हाणून काय होते, वानर मारलं काय 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 अर्थ असतो का त्याला. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं बाई तू अग्नीला दटू नकोस, त्याचं काय, तो नोकर आहे, तो कामाला लावलेला माणूस आहे, त्याला कशाला त्रास देत तू. ठीक आहे म्हणले, अग्नी तुझं काम तू कर, पण माझ्या अगोदर नवऱ्याला जळूच देणार नाही. काय बाई असेल. 6 बायकाच्या वक्षस्थळातून दूध आलं. लेकरू लहान नसताना, लेकरू ताना असल्यावर तर दूध येईल नवल नाही. अण्णा लेकरू लहान नसताना 22.5 वर्षाचं पोरग झाल्यावर पोरग रणात पडलं आणि भाऊ दारात आहे. भाऊ कोण आहे, पंढरपुरातला मालक आहे. भावाला सांगितलं दादा दिवाळी पंचमीला काय देऊ नकोस रे, पोरग मरू देऊ नकोस. सांगता येतं की इतक्या लांबून. वक्षस्थळ, डाव्या वक्षस्थळातून दूध आलं, हातावर दूध घेतलं. 22.5 वर्षाचं पोरग, आणि त्या दुधानं लिहिलं काळ्या कागदावर, जगदानंद कंद जगतपती पंढरीश पांडुरंग परमात्मा द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा कळावे आपली बहीण सुभद्रा. दिवाळी पंचमीला साडी घेऊ नकोस रे, पण एकुलतं एक पोरग मरू देऊ नकोस, कळावे सुभद्रा. पत्र चुरगाळून टाकलं. 22.5 वर्षाचं पोरग झाल्यावर सुभद्रेच्या वक्षस्थळातून दूध आलं. माय महाराज लेकरासाठी आला असेल नवल नाही, नवऱ्यासाठी वक्षस्थळातून दूध राख माझी बाबा. यमधर्माची प्रार्थना केली. यमनारायणा, यमधर्मा, माय लेकरावर जितकं प्रेम करते त्याच्या 1000 पटीनं जर मी माझ्या नवऱ्यावर प्रेम केला असेल तर माझ्या वक्षस्थळातून दूध यावा. आणि वक्षस्थळातून दोन्ही स्तनातून धारा येत होत्या आणि रावणाला लागलेला अग्नी इजत होता. आता प्रभू रामचंद्राला सांगितलं मी पतिव्रता नाही का, मी पतिव्रता नाही. मग आता इथून पुढे माझे मालक जर जन्माला, तू जिवंत कर, माझ्या मालकाला जिवंत कर. मी लक्ष्मणाला गादी देते, मी भरताला गादी देते, मी शत्रुघ्नाला गादी देते. भगवंतानं सांगितलं आम्हाला घ्यायची नाही बिभीषणाला, बिभीषण भाऊजीला गादी देते. माझ्या पतीला जिवंत कर, माझ्या नवऱ्याला बिभीषणाच्या डोक्यावर छत्री धरायला लावते. भगवान म्हणले बाई पण मला नाही जिथं करता येत, नाही करता येत, म्हणून नवल नाही, म्हणून नवल नाही. आता पुढचं नवल आहे का. एका महाराजाचं पोरगं आंघोळीला गेलं, आडमुठ होतं, समुद्राच्या कडीला बसून सेल्फी घेत होतं. काहून नाही मरायचं, आगाव पण आहे ना.
आताही लेकर मेलेले ऐकत ना आपल्याला, कुठं इकडे शालप्या घे, चालत्या टेम्पूत, लग्नाला निघाला की वरच्या कॅबिनवर बसू तू, झाडाला धरी तू, टेम्पू लग्नात ठेव, तिथं लॉम काढल्याला, म्हणजे इतके बावनेनं. त्यानेही समुद्रात आंघोळ करायला जायची नव्हती ना रखमाजी बाबा, गेलं ते आंघोळीला, गेलं मेलं. पण जे पोरग मेलंय त्याचे वडील पंढरपुरातल्या मालकाला शिकवित होते. भाऊ, जगातला शिक्षण महर्षी एकच, भारतातला नाही, पृथ्वीवर जितके शिक्षण महर्षी असतील का गावसाहेब, त्याच्यातला 1 नंबरचा शिक्षण महर्षी सांदीपनी. आणि त्या सांदीपनीकडे पंढरपुरातला मालक शिकायला. साधू साधू होते, शिक्षण आटपलं, साधूचं दर्शन घेतलं, दक्षिणा काय देऊ, काय नको म्हणले, मला हीच दक्षिणा आहे, तू माझ्याकडे शिकलास. चंद्र सूर्य येतोपर्यंत लोक म्हणतील जगाचा बाप तुमच्याकडे शिकला, याच्या पलीकडची कोणती दक्षिणा पाहिजे, चल निघ. पण देवाने विचार केला, जिनं भाकरी खाऊ घातल्या तिच्या पाया पडावं. मग सांदीपनीच्या पत्नीचं दर्शन घेतलं, म्हणले आईसाहेब दक्षिणा काय देऊ. ती म्हणली येडायस का काय रे, आयुष्यभर जिच्या नवऱ्यानं काही मागितलं नाही त्याची बायको कशी मागल, मी येडी आहे का. ज्याच्या नावाचं कुंकू लावते त्यानं आयुष्यभर कोणाच्या पुढे हात पसरला नाही, आणि मी कशी मागेल. ठीक आहे म्हणले, पण रडू लागली. भगवंताने विचारलं आईसाहेब मागत नाहीत मग रडतात का, हेच तर मोठी खुबी असती. देवाने विचारलं रडताच का, काय नाही रे म्हणले, तू गेल्याच्या नंतर आता कोणाला पाहू. म्हणले बाकीचे लेकर, काय नाही म्हणले, एकुलता एक मुलगा होता, समुद्रात पडून मृत्यू पावला, पण तो मृत्यू जरी पावला तर तुला बघितलं दुःख वाटत नव्हतं, मी त्याला तुझ्यात पाहत होते, पण तू गेल्यावर कोणात पाहू. देवाच्या लक्षात आलं, गुरुदक्षिणा देवाकडे, आणि पोरग उठिलं, मृतपत्र जीवविला, दृष्टांत संपला. मागच्या 19 लोकांनी विनंती केली आमचं उठेव, नाही उठिलं. हो, 11 वर्षाच्या एका ब्राह्मणाचं पोरग मेलतं, नाही उठिलं. सक्का भाऊ लक्ष्मण नाही उठिला, रावण नाही उठिला, लक्ष्मणाला जन उठिलं, सुषेण नावाचा डॉक्टर नाही उठिला, गंधमादन नावाचं वानर तितका भजण्या जगातच कोणी नाही. वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे सूरज खेडकर, ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे, गंधमादनासारखा भजण्या जन्माला येणे शिल्लक आहे. मारुतीराय सारखा वारकरी नाही, हे पैठणच्या मालकांनी सांगावं. येऊनी जन्मला मरकट, तो वैष्णवा माझे अतिश्रेष्ठ, आणि हनुमंत म्हणावा या कनिष्ठ आईसा पापिष्ट कोण आहे. मारुतीराय सारखा श्रेष्ठ वारकरी नाही. मारुतीराय सुद्धा ज्याला मानित होते, हा गंधमादन नावाचा वारकरी होता. मारुतीराय तर अमर आहेत. गंधमादन मृत्यू पावल्याच्या नंतर जोपर्यंत मांस वलं आहे का, तोपर्यंत मेल्याच्या नंतर त्याच्या रक्ताचे थेंबही राम राम म्हणत होते, राम राम म्हणत होते. साधा वारकरी आहे का. 1 वर्ष पाऊसच नाही पडला, लंकेत पावसाला कमी नाही, पाण्याला कमी नाही, पण खारं पाणी, समुद्राचा वेढा, समुदाय गाढा राक्षसाचा, चारी बाजूने समुद्राचा वेढा, पण पाणी खारट आहे ना, कसं प्यायचं ते. मग पाऊस न पडल्यामुळे आवर्षण पाऊस पाणीच नाही. बिभीषणानं पत्र पाठीला, आम्ही पाणी काय प्यावा. प्रभू रामचंद्रानं सांगितलं का वारकऱ्याची पुण्यतिथी केली नाही तुम्ही, त्या वारकऱ्याचं नाव गंधमादन, आणि पुण्यतिथी केली तो दिवस होता चैत्र महिन्यातली तृतीया, म्हणजे हनुमान जयंती होऊन 3रा दिवस. आजची कोणती तिथी, आज द्वितीय आहे, म्हणजे उद्या पाऊस पाडाय, उद्या चैत्र महिन्यातल्या तृतीयाला अवकाळी पाऊस कुठेही पडेल, मोसमी पाऊस पडत असतो का. 10 वाजता समाधीचा उत्सव झाला, आणि 12-1 वाजता त्या वारकऱ्याने आवाज दिला, हे मेघराजा, अरे जिवंतपणी भजन केलं असेल, नवल नाही. अर्जुनाच्या अंगावरचे रोम भजन करीत होते, नवल नाही, तो जिवंत होता. मी मेल्याच्या नंतर माझं रक्त रामराम म्हणत होतं, माझ्या इतका वारकरी मी काय मूर्ख आहे का रे. आणि मी वारकरी ज्या गावात आहे त्या गावात जर लोकांना पाणी भेटणं नसेल तर मला वारकरी कोण म्हणेल. चैत्र महिन्यातल्या शुद्ध तृतीयाला पाऊस पडला आणि लंकेतले लोक तृप्त झाले, काय वारकरी असेल. पण यालाही उठील नाही प्रभू रामचंद्रान, यालाही उठील नाही. आणि 8व्या अवतारात समुद्रात मनानं बुडून मेलेलं पोरग पंढरपुरातल्या मालकानं उठिलं, म्हणून मालक नवल सांगतात, नवल केवळे केवळे नवल केवळे केवळे
2,500 नवल आहेत द्वापार युगातले. 2,500 नवल. रोज 2 तास कीर्तन केलं तरी 20 वर्ष कीर्तन संपत नाही. 2,500 नवल. माझसारखा येडपट विद्वान किती वर्ष सांगतील विठाला विठाला विठाला. एक नवल सांगतो. 7व्या अवतारात लग्नात नवलच नाही. काही नवल नाही 7व्या अवतारातलं. कारण 7व्या अवतारातलं लग्न भगवान प्रभू रामचंद्राचं जगदंबेच्या कृपेनं झालं. जगदंबेच्या कृपेनं. एवढंच नवल सांगतो आणि मग काल्यातला थोडासा प्रसंग सांगून पूर्ण येणार. उन्हाचा दिवस आहे. राजा जनकाने धनुष्य ठेवलं. हे जो कोणी उचलीन त्याला सीतामाळ घालील. ते 1 नंबरच्या खुर्चीवर ते 10 तोंडाचं किडू बसलेलं होतं. त्याला अकलीचा कांदाच नाही. ते 10 तोंडाचं किडू त्याला का अक्कल होती का काय होती. बसलं ते 1 नंबरच्या खुर्चीवर पठ्ठ्या उचलणार. आणि नवरीनं पहिल्या शब्दात सांगितलं याला माळ घालायची नाही. पण बाप म्हणला बाई तसं नाही ना. जे धनुष्य उचलीन त्याची तू. आणि ते ताकद आणि त्यानं धनुष्य उचलल्यावर तुला माळ घालावत लागेल ना. मा शब्द बट्टा लागेल ना त्याला. हुशार नवरी. धनुष्य उचलायच्या आधी ते सुरू व्हायच्या अगोदर 10-15 मिनिटानं लक्ष्मीला आवडेल असा नवरदेव आला. काय अंगात सदरा नाही काय नाही. पंचा नेसलेला असं रुमाल टाकलेलं एका महाराजासंग नवरदेव आला. प्रभू रामचंद्र यज्ञाचं संरक्षण करून निघाले. यायला काय पत्रिका नव्हती काय नव्हती. हे बिना पत्रिकेचे. महाराजाला पत्रिका होती. आणि मग महाराजाला पत्रिका असल्यावर सांगच्याला गरज नसती. हो संघ काय काय आहे का नाही. महाराजाच्या संघचे म्हणल्यावर रांगोळी लावून जेवणार. हो तुला होतं का आमंत्रण सकाळचं. असंच असतंय ते. चला म्हणले महाराजा संघ. गेल्याबरोबर मग बसायला टाकलं. तर सगळ्यात कडीची खुर्ची भेटली. कडीची. आणि मोठे लोक कधी बी साध्या जागेवर बसते. वढेसले येड्यावानी करते. वढ्याला पाणी आल्यावर इतके वाजत की जसे समुद्राचे चुलतेच येत. आणि पाऊस बंद झाल्यावर छापी भिजवायला पाणी राहत नाही. छापी नाही कळायची. चिलमीच्या खालून लावते ते धुडकं. तितकी भिजवायला पाणी नसती. लो येड्यावानी करणार वडे. एक खैरीचे माऊली बसलेले. ते यायच्या पाहुण्याची ते गेलो मागच्या 15 वाड्यात. फकरू महाराज होते ना ते खैरीचे माऊली. आता ते कोण आहेत तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. ते पटक्यावलं मथार. त्याच्या पाहुण्याची तर रानातली गडी धरून 27 नौकर. रानात 19 गडी. मला नाही वाटत आपल्या भागात त्या 10 खेड्यात 19 गडी कोणाची तर रानात असतील. 19 गडी. आणि तो माणूस त्यातला मंडप झाडायला. हे म्हणले महाराज पाया पडू द्या. म्हणलं राहू द्या बाबा आता. एक जण म्हणलं पडू द्या महाराज 19 गडी येतो. आणि म्हणलं हे म्हाताऱ्याकडे 19 गडी. हो म्हणले आमच्या गावातलं 25% शिवार त्यालाच आहे. आता मी गेलो ते काऊन मंडप झाडायला म्हणून. या जेवण आपले किती भारी आहेत बघा. नुसत्या त्या फांद्या पण तोडल्या नाही पिपळाच्या. हो इकून 2 पत्र पण लावले नाही. हो इथं ते देवाचे होते पत्र ते इथं लावले असते. ते इकडचे ते पत्रवाळा इकडे नसते आल्या. लय मस्त. नुसती मोकार टेकन चौघीत लुगडं एक. विठाला विठाला पुन्हा ते म्हणायचे तू काल काऊन नव्हता आला. आम्ही इतकं केलं मग तितकं तोडायला आणि पत्र लावायला तो याचा असतच ना. ते असे म्हणायचे पुन्हा विठाला 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 मला काही तुम्हाला उद्देशून बोलण्यात माझा काय फायदा नाही. होय भाऊ काय त्याच्यात माझा काय फायदा आहे. बरं तुम्हाला माईक हातात आल्यामुळं तुम्हाला टोचणे मारण्यात मी काही श्रीमंत होणार नाही आणि भिकारी होणार नाही. माझं एकच मत आहे फक्त त्याला भेट जा. त्याची ताकद इतकी मोठी आहे आगावसाहेब आमच्या इथल्याची.
इतकं भक्तीचं सूत्र त्याचं गोड आहे की विचारता सोय नाही. तिथून इकडं आलं की त्याचं झालं पाहिजे, आणि इथून इकडं गेल्यावर कोण्या भंगिऱ्याचं व्हायचं ते व्हा, पण इथून इथं आलं याच्या दरबारात की फक्त त्याचंच व्हायचं. ते आपलं काय करील काय सांगता येत नाही. त्याच्या मनात आल्यावर फार मोठं करतं महाराज. ते फार मोठी ताकद आहे त्याची. केली पाहिजे सेवा त्याची, वागलं पाहिजे. आणि मोठी मोठी लोक संप्रदायामध्ये याच्यामध्ये खूप वागतात. रात्री मी कीर्तनाला गेलो, पाऊस येण्याचा वाण दिसला. 4 आमदार, जिल्हा परिषद सदस्य 22, दोन्ही जिल्ह्यातले लोक एका जाग्यावर, आणि 25 लोखंडी दाताळे होते नुकती वाळवायला. 25 लोखंडी दाताळे, 25 महिला आचार्यांना लावलेल्या नुकती वाळवायला. मी चमच्यानं नुकती वाळलेली पाहिली, 109 पोत्याची नुकती. पण पाऊस येण्याचा वाण दिसायला, पत्र टाकायला आमदार पण धरायला होते. काल नारायणगडाच्या सप्त्यात होतो ते शिरस मार्गला, आणि पत्र टाकल्यावर कीर्तन आटपल्याच्या नंतर 30 मिनिटानं पाऊस आला. जर ते टाकले नसते तर 109 पोत्याच्या नुकतीचं काय झालं असतं. निसर्ग तुमच्या हातात थोडाच आहे. पण एवढी माणसं झटतात. अरे देवापुढं वाकायचं, कोणापुढं नाही वाकायचं. 5,000 कोटीची प्रॉपर्टी असेल आणि लायक नसेल तर त्याला रामराम घाल नका, पाप नाही. पण 10,000 कोटीची जरी प्रॉपर्टी असली तरी त्याच्या पुढे वाकलं पाहिजे, पुण्यच लागतंय. वाकलं पाहिजे, कारण त्यानं पंढरपुरातल्या मालकाचा मोड्याला संसार नीट केलाय. तुका म्हणे त्यांचे वारे, देव तुमच्या मरणी मरे, देव तुमचे मरणी मरे, देव तुमच्या मरणी मरे. तुका म्हणे त्यांचे वारे, देव तुमच्या मरणी मरे, देव तुमच्या मरणी मरे, देव तुमच्या मरणी मरे. आपण त्याचं झालं की मग ते मरणी मरतय. वाट कृपेची करी तू, मधलं सोडून देतो. जीवा तळी अंतरी तू, जीवा फुला दिशाची स्नेह भरी तू, आणि अंगाखाली खडे ऋतू नाही म्हण त्याचा जीव आथरी तू वरी झोपा म्हणतो. इतकं कृपाळू येतो, इतकं कृपाळू आहे. म्हणून त्याच्याकडे वाकणं अत्यंत गरजेचं आहे. काय होतं माहितीये का, या लोकांचा चाकर व्हा. हलकटाचा चाकर झाला की मार खावा लागतोय. निचाचे चाकर, नित्याचे सागर, निचाचे चाकर, नित्याचे सागर. चुकलिया खाती मार, चुकलिया खाती मार, निचाचे चाकर आणि चुकलिया रामराव खाती मार. हलकटाचा नौकर झाल्यावर त्याचं चुकल्यावर नौकराला पण हाणतात लोक. म्हणून नीच लोकांचा चाकर नाही व्हायचं, चांगल्याचा चाकर व्हा. मालक सांगतात चांगल्याचं कुत्र झालेलं परवडतंय. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, देशोदेशी धाक दयाच्या, देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, देशोदेशी धाक दयाच्या उत्तरे. दयाचे कुतरी परी भले, दयाचे कुतरे परी भले, दयाचे कुतरे परी भले. हे ज्याच्या नावाचा दरार आहे, ज्याच्या वाणीचा दरार आहे, ज्याच्या कीर्तीचा दरार आहे, त्याचं कुत्र परवडतंय. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, तयाचे कुतरी परी भले. ज्याच्या गोष्टीचा सगळा थाक आहे त्याचं कुत्र परवडतंय. हलकटाचा मालक होऊन काय फायदा. गुरुवर्य चातुर्मासी महाराजांच्या दारात एक कुत्र राहिलं. भोकरदन तालुक्यात त्याची समाधी त्या कुत्र्याची. मधल्या एकादशीला त्या कुत्र्याच्या पाया पडायला लोक जातात, कुत्र्याच्या समाधीच्या. कारण का गाव साहेब,
ते कुत्र पंचांग न पाहता एकादशी धरीत होतं. कुत्र्याला पंचांग कळत असतं का? देवबाप्पा पंचांग करत्याचा वाद एकादशीचा कुत्र्यान मिटीला. चातुर्माशी महाराजांचं कुत्र. चातुर्माशी महाराज कुत्र ज्या दिवशी भाकर खात नाही त्या दिवशी एकादश धरीत होते. मग हलकटायच्या पाया पडण्यापेक्षा एकादशीला त्या कुत्र्याच्या पाया पडायला जावा. देशोदेशी धाक जायच्या उत्तरे. ठाकूरबुवाचे घोडे एकादशी धरायचे. मग आज चंद्रभागेत वारीला गेलो की त्या समाधीच्या पाया पडावं लागतं घोड्याच्या. दर्जेदार न महाराज, दर्जेदार दर्जेदार. काय सांगत होतो? मग का तमाशा आहे का? हा, एक नंबरच्या खुर्चीला रावण आहे आणि शेवटच्या खुर्चीवर देव आहे. पण विरोधाभास किती. सीतेनं सांगितलं शेवटच्या खुर्चीवरल्याला माळ घालीन. रूपच तसं होतं. अगणित लावण्य तेज पुंजाळती रत्नकिळ फाकती प्रभा कानडावो विठ्ठलू कर्नाटकू तेने मज लावी येला वेधू रूप सावळे सुकुमार कानी कुंडल मकराकार. काय महाराज रूपाची ताकद. पाहिली या वेध लावी बैशी जीवी जडोनी. राजा सकुमार मदनाचा पुतना रवी शशी कणा लोपनिया. वा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. काय रूपात ताकद आहे. पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळियाची भूक नवजे माझ्या. इतकं सुंदर रूप. मी त्याला माळ घाली. पण धनुष्य त्याला उचलत नव्हतं भाऊ. ते दिसायला सुंदर आहे असल ताकदवान पण धनुष्य नव्हतं उचलत. बरं उचललं जरी असलं तर एक नंबरच्या खुर्चीवर नाही ना. हे आधीच उचलायले ना. त्याचा नंबर नाही ना. याला उचलत होतं. नवल नाही याच्यात फरक सांगतोय. 7व्या अवतारात नवल नाही. नवल 8व्या अवतारात. एवढंच सांगतो फक्त. रावण धनुष्य उचलायला लागलेला आहे. त्यावेळेला 4 ब्रह्मवेत्यापैकी एक ब्रह्मवेत्ता राजा जनकाकडे होता. त्या ब्रह्मवेत्याचं नाव आहे याज्ञवल्क्य. प्रणाम केला गुरुदेव. रावणासोबत लग्न करायची इच्छा नाही. म्हणले एक काम करावं लागते. रावण असे 10 धनुष्य उचलायची रावणात ताकद आहे. पण एक गोष्ट केल्या उचलत नाही. तू सरस्वतीची साधना कर. आणि सरस्वतीला प्रणाम केला. आणि सरस्वतीला प्रणाम केला लक्ष्मीनं. आणि मग सरस्वती प्रसन्न झाली. सरस्वतीने विचारलं काय काम. काय नाही म्हणले धनुष्य उचललं नाही पाहिजे. 3.5 कोटी चंडिका यंकिनी डंकिनी शंखिनी किंका विमला रमा कमला सगळ्या 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 वज्र सारा कामेश्वरी प्रियबाणी प्रियाव्रती आव्रत सव्रत सांख्यान मुच्यते तनया या 3.5 कोटी चंडिका हजर झाल्या. आणि रावण धनुष्य उचलायला जात असताना अदृश्य स्थितीत बसल्या म्हणून थोतराव पडलं. रावणाला धनुष्य उचलत नव्हतं असं रामायणकार सांगत असेल तर समजायचं त्याच्या गोळ्या संपल्या. मूर्खपणा आहे ना. धनुष्य भगवान शिवशंकर खांद्याला अडकीत होते. एवढं धनुष्य जड आहे. शंकर खांद्याला अडकवायचे. शंकर किती जड असतील. आणि शंकर धनुष्य घेऊन भाऊ नंदीवर बसत होते. नंदी किती जड असेल. नंदी शंकर आणि धनुष्य तिघायचं वजन कैलास झेलीत होता. कैलास किती जड असेल. कैलास नंदी शंकरन धनुष्य रावणान लखलख आलेलं. रावण किती जड असेल. रावणाला धनुष्य उचलत नव्हतं म्हणून हे मूर्खपणा आहे ना. पण जगदंबेची अवकृपा झाली. आणि मग बाकीचे सगळे राजे म्हणले आम्ही येतो. तर जनक म्हणला धनुष्य उचला. नाही म्हणले आम्ही सोयीवर पाहायला आलतो. रावणाची फजिती झाल्यावर सगळ्याचेच कष्ट सुटले ना. ते म्हणले नाही हो आपण लग्न पाहायला आलतो. आपण कशा आपण सोय देखील कशा द्यावं. आमचं पहिलं झालेलं आहे. असे चालू होते काय काय आलेले राजे निघून गेले. पण ते म्हणले नका निदान पाहायला आले तर थांबा. आणि मग रामचंद्र उभे उचलतो म्हणले. महाराज रामचंद्राला धनुष्य उचलत नाही असं कोण म्हणेल. तो जगाचा बाप आहे. पण सीतेचं अंतकरण तुटलं रखमाजी बाबा. कोमल आहे. राजस आहे. राजकुमार आहे. धनुष्य इतकं जडे आगाव साहेब. हाताला किती रुतल. पुन्हा याज्ञवल्क्याचं दर्शन. म्हणले गुरुदेव मालकाच्या हाताला त्रास होईल. सोपं काम आहे म्हणले. जगदंबेच्या अवकृपेनं रावण पालथा पडला.
आणि जगदंबेच्या कृपेने धनुष्य आपण मात्या मोडन, पण म्हणणं तू तिला पुषे त्याचे कधी न नाशे विचारलं पाहिजे ना. लय लोकायला दुसऱ्याला पुसण्यातच गुगू आहे तू. मी कस काय विचारणार, तुला काय कळतं सुमळ्या? विचारावं लागेल ना तुला, विचारावं लागेल. पुषे त्याचे कधी न नाशे. बाप मेला आणि पोराच्या हातात कारभार आला आणि मग ते म्हणलं आपल्याला भाऊ सगळा नवा कारभार करायचा. बैल नव्हे, आवत नव्हे, यटणं नव्हे, सगळं नवच करायचं. मग बैल नवे आणले, बरं ठीक आहे, पैशाचा जोर होता आणले. आवत नवे आणले, येठण आणलं 2 ट्रॅक्टरच्या टाल्या. पारापशी आऊत झुपल्यावर बैल रानात आणि आऊत इथंच होतं. तर तिकून एक जण सांगायला आला तुमचे बैल रानात, येडपटेस का काय म्हणला, आऊत घेऊन आलो. आणि ते म्हणले बैल रानात आणि आऊत का? अरे म्हणला कारभार दांडगा आहे, येठणच इतकं लांब लावलंय. अशा 5 टाईल शेती करता येत असती भाऊ. बैल रानात आणि इतकं येठण लांब. त्याच्यामुळे विचारणं सुमळ्या, येठण किती असावा, येठणाला तुकडे किती असावा. बंध लाईत नसते, शास्त्र येठणाला गाठ मारीत नसते, चार देत असते. असं काही पुषे त्याचे कधी न नाशे. 2-4 सुना, 5वी आली. 5वी आली शहाणी, उचकानी होती जरा. आणि उचकाण्या नवऱ्याला परवडत नाहीत, सासू सासऱ्याला परवडत नाहीत, शेजाऱ्याला पण परवडत नाहीत उचकाण्या. वैकुंठवासी बापूसाहेब मालक म्हणायचे, आंधळ घोडीशे पायंदळ भला, आंधळ घोडीशे पायंदळ भला ना अवकुशळ बायकुश रानका भला. हो, तर देहूतले मालक याच्या पलीकडे सांगतात, कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. हो, उचकानी आली ती म्हणली, आता पहिल्या बिचाऱ्या होते तसे काय तसे काय तसे काय. हे आल्याबरोबर आता सासून सांगितलं, बाई आता लग्नातलं गोडधड खाल्लं, पिठलं भाकरी करा. मग विचारावून मोठ्या जावाला, पिठल्याला आधन किती टाकू? आंघोळीच्या भगुन्यात पिठलं केलं. सासू म्हणली, आता पहाटा अंगाला लावून यानंच आंघोळी करू. विचारावा, जगभर टाकू का, गुंडीभर टाकू का, कळशीभर टाकू? आंघोळ्याच्या भगुन्यात पिठलं केलं. हो, तू जवळचे ढेले इकायला लावशील म्हणले असे पिठले केल्यावर. विचारायला काय होते? पुषे त्याचे कधी न नाशे. माणसाने विचारलं पाहिजे, लहानपणा नाही घेत. त्याच्यात काय लहानपण आहे, विचारायचं आपण कोणाला पण. सरस्वतीनं सांगितलं, सांदीपनीनं सांगितलं, सीते पुस ना, पुस जगदंबेला पुस. आणि मग जगदंबेला सांगितलं आता काय करायचं. काही नाही म्हणे, रामाला म्हण फक्त धनुष्य उचलायचं नाटक करा. देव नुसतं वाकले, लोकायला वाटलं हे धनुष्य उचलायला. धनुष्यनं जगदंबेनंच उचललं. 1 पैशाचा त्रास प्रभू रामचंद्राला नाही. मोठं ट्रॅक्टर आवळीतानं इकून 6 आणि तिकून 6 माणसं असतील, 16. पण काही काही इतके गुलाबी चालू असते, ते 16ला हात लाईत नाहीत, नुसतं करतात हा, आवाज दांडगा करणार, पण 16ला हातच नाही. आणि जे ओरिजिनल वडत का त्याचा आवाज कसा, मग ते ओरिजिनल वडायला ना ते, पण जे चालू असतं का ते नुसती 16 हातात हा. तसं प्रभू रामचंद्रानं काम केलं. तरी बाहेरच्या सारखं नाही करणार कीर्तन. विठला 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 त्या धनुष्य मोल्ड आणि सीता प्राप्त झाली. काय नवल आहे पुराण जर खरं पाहिलं तर नवल काय, काहीच केलं नाही ना, काहीच केलं नाही. आता बघा पुढच्या अवतारात नवल. 16,108 नवऱ्या आता. मंडप किती मोठा दिला असं लागाव साहेब, किती मोठा मंडप. आता 16,108 नवऱ्या म्हणजे प्रत्येक नवरीचे वडील, तिचे चुलते भाऊ, सगळे गोचे मामे काके, इष्ट मित्र सज्जन टके सोयरे धायरे सगळे आले. पण लक्ष्मीचे वडीलच याचे राहिले. लक्ष्मीचे वडील कोण? समुद्र. आणि लग्नाच्या आधी 20-25 मिनिटानं लक्ष्मीनं सांगितलं, प्रभू माझे बाबा लग्नाला बोलवन. भगवान म्हणले जाऊ दे ना. असं कसं म्हणले, माझे वडील आहेत ना. नसते तर काय नाही, पण माझे वडील माझ्या लग्नाला असं बोलवा. लगेच पत्रिका लिहिली सुवर्ण अक्षरात. बरं, हौसानं लिहिली 7 समुद्राला. देव हौसानं 7 समुद्राला लिहिली. आणि 7 समुद्र लग्नाला आले. कुठं बसवायचे मंडपात, कुठं बसवायचे? आणि लग्नाला आमंत्रण दिलेली माणसं भाऊ भोईला बसतील का? संध्याकाळचा ठिकाणा नसला तरी मागं बसत नाही, कॅबिन मध्ये जागा मागवतोय.
आता तरी काळ